स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी फलटण शहरासह तालुक्यातील सर्व नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटणार असून याची सुरुवात फलटण शहरात करण्यात आली आहे। आगामी काळामध्ये संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची दृष्टी तपासून त्याच्या दृष्टीप्रमाणे त्याला मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असून ज्यांना ऑपरेशन किंवा इतर गोष्टींची आवश्यकता आहे ते सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे। नक्की काय म्हणाले माजी खासदार रणजितसिंह, पाहुयात सविस्तर। अशोकराव मोहनराव विधानसभेचे तयारीत असणारे भावी उमेदवार सचिन कांबळे पाटील, रणवीर गणपतराव चौधरी या ठिकाणी कार्यक्रम अशोकराव माझे सर्व सहकारी खाली आणि बाळासाहेब अभिनव असा उपक्रम शहर भाजपच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या कार्याने राबवण्यात आलेला आहे। जवळपास 10,000 लोकांना चष्म्याचं वाटप एक संकल्प या ठिकाणी आणि त्याच्या सर्व सरकारने सोडलेल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी नगरसेवक याचबरोबर सर्व कार्यकर्ते प्रत्येक वॉर्डमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यामार्फत संपूर्ण त्या वयस्कर लोकांच्या डोळ्याची चाचणी चाचणीनंतर ऑपरेशन करावं लागेल। ऑपरेशन चष्मे आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचे चष्मे आत्ताच मी चष्मा घेतलेला आहे। अतिशय चांगल्या क्वालिटीचा चष्मा हा लोकांना मोफत देण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यामध्ये राबवला जात आहे। आणि आज या ठिकाणी काल मला वाटतं मंगळवार पेठे ठिकाणी झाला, सोमवार पेठेतही झाला। फलटण शहरामध्ये सर्व ठिकाणी हा कार्यक्रम होता। ग्रामीण भागामध्ये मला या ठिकाणी विनंती करायची की ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम चांगल्या चष्मेने लोकांना जर ऑपरेशनची गरज असते तर ऑपरेशन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उपलब्ध होतील। मी सचिन कांबळे पाटलांना सांगणार आहे की आपल्याबरोबर जिथं आपण जाता येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे कॅम्प त्या ठिकाणी लागले पाहिजेत। लोकांना जेवढी आपण सेवा या ठिकाणी आपण करू शकतो तेवढी सर्व सेवा करण्यासाठी आपलं कर्तव्य आहे। मग भले सायकलचा कार्यक्रम असो, थंडी वाटपाचा कार्यक्रम असो, शासनाच्या सेवा असो। आत्ताच अशोकराव या ठिकाणी सांगितलं की जो पालखी महामार्गाचा जो आपल्या शहरातनं मिसिंग लिंक म्हणून आपण एक गडकरी साहेबांकडनं जवळपास 75 कोटी आणि रिंग रोडचे 12 कोटी असे जवळपास 87 कोटी रुपयाचा हा प्रकल्प याचं उद्घाटन पुढच्या 18 दिवसामध्ये कधी घेणार आहोत। आणि याद्वारे फलटण शहराचं संपूर्ण फलटण शहरामध्ये नवीन प्रकारचे पुतळे उभं करण्याकरता महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, कृष्ण राहिल्या देवीचा पुतळा आहे, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे, आंबेडकर पुतळ्यासाठी निवेदन आहे, महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यासाठी निवेदन ऑलरेडी संपत आलेलं आहे। आणि शहरामधल्या सर्व पुतळ्यांचं शुद्धीकरण, सर्व रस्त्यांचं शुद्धीकरण, सर्व चौकांचं शुद्धीकरण, याचबरोबर वारकऱ्यांच्या वतीवर हा फलटण शहराचा नवीन महामार्ग पुढच्या 50 वर्ष खराब होणार अशा पद्धतीने काँक्रीटचा महामार्गचं भूमिपूजन पुढच्या 10-15 वर्षामध्ये आपण केलं आहोत। जे म्हणून आपण
सगळ्यात शहरात राहतो गल्लीबोळामध्ये जवळपास 153 रस्ते आपल्याला मंजूर झालेले आहेत. 153 रस्त्यांचेही कुठलेही गल्लीबोळ त्या ठिकाणी राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे. प्रसंगाने काल सांगितलं रिंग रोड आमच्याकडनं घेतलेला नाही, कारण रिंग रोड हा नगरपालिकामध्ये आमचा नाही, PWDमध्ये आमचा नाही आहे. त्यामध्ये रिंग रोड तेवढा बाजूला राहिलेला आहे. नगरपालिकेची जबाबदारी नगरपालिकेला आपण जाणीव करून घेतलेली आहे. यावरून आपण त्याचा एक प्रश्न रिंग रोडचा बहुतांशी फलटण शहरामध्ये एखादा सुद्धा बोळ राहता कामा नये याची काळजी आपण समजली. 153 रस्ते आणि हा जवळपास 87-88 कोटी रुपयाचा महामार्ग शहरामध्ये आपण घेऊन जाणारे गटारे त्याबरोबर सुशोभीकरण आता चांगला प्रकल्प फलटण शहरात आपल्याला केला. मी अतिशय या ठिकाणी गडकरी साहेबांचे देवेंद्रजी या ठिकाणी मी आभार माने. आणि जे लोक म्हणतात केंद्र सरकारने फंडाला काय दिलेलं आहे त्या लोकांना समजून घ्यायच्या त्यांच्यामध्ये क्षमतेवर गंज पकडला आहे. त्यांना याचं अवलोकन करण्याची गरज आहे. फलटण शहराला काय दिलं पण सगळे जेवढे रस्ते आज या ठिकाणी जात आहेत तेवढे सगळे रस्ते केंद्र सरकारच्या पैशातून जात आहेत. बारामती फलटण असो, महामार्ग असो, पालखी महामार्ग असो, फलटण शहरातला रस्ता असो किंवा आता फलटण विटा माहिती चांगले रस्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून जाणार पुणे रोड कुठलाही रोड साताराकडे जाणारा रस्ता सुद्धा केंद्र सरकारच्या पैशातून निर्माण होत आहे. त्यामुळे आपण आपल्या व्यवस्थित त्याला रिसेट करण्याची गरज आहे. ती कुठंतरी त्याच्यामध्ये हँड झालेली आहे. त्यामुळं चुकीच्या पद्धतीचे आरोप काही लोक या ठिकाणी करतायत. त्यांच्या या बोलण्याचं व्यासपीठ नाही, त्या योग्य व्यासपीठावर त्यांना उत्तर देणार आहे. आज या शेकडो कोटी रुपयाच्या कामांचा मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. याचबरोबर या चष्म्याच्या निमित्ताने लोकांना चांगली दृष्टी समाजाची याकडे बघण्याची चांगली दृष्टी सुद्धा असं आम्ही समजले देते. मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.